महाराष्ट्र कामगार सेना प्रणित महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीनं इचलकरंजी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांना बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीनं देण्यात आलं। सदर निवेदनामध्ये इचलकरंजी सहाय्यक कामगार आयुक्त भोईटे मॅडम यांनी पदभार स्वीकारल्यापासून सर्वच बांधकाम कामगारांची पेंडिंग कामं निकाली काढली नाहीत। तसेच बांधकाम कामगारांचे नवीन नोंदणीचे व विविध भागाचे अर्ज गेल्या अनेक महिन्यापासून पेंडिंग आहेत। सदरच्या बांधकाम कामगारांची पेंडिंग कामं लवकरात लवकर निकाली काढावी व बांधकाम कामगारांना विविध लाभाचा लाभ ताबडतोब मिळावा। शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील बांधकाम कामगारांना भांडी संच व पेटी वाटप इचलकरंजीमध्ये करण्यात यावं। तसेच ज्याप्रमाणे बांधकाम कामगारांची ऑनलाईन कामकाज पूर्वीप्रमाणे चालू होतं ते बंद करून फक्त तालुक्यामध्ये एकच सेतू कार्यालय चालू करून सदरच्या कार्यालयामध्ये बांधकाम कामगारांचे सर्वच ऑनलाईन कामकाज चालू आहे। त्याच पद्धतीनं इचलकरंजी शहरामध्ये देखील बांधकाम कामगारांची संख्या जास्त आहे, तरी इचलकरंजी शहरामध्ये देखील बांधकाम कामगारांचे ऑनलाईन कामकाज चालू करावे व बांधकाम कामगारांच्या तपासाधिकारी किरकोळ त्रुटी काढून बांधकाम कामगारांना त्रास देत आहेत ते ताबडतोब बंद करण्यात यावं अशा अनेक मागण्या कामगार आयुक्त भोईटे मॅडम यांना भेटून व निवेदन देऊन आंदोलन करून मागणी केली, तरी देखील इचलकरंजीचे सहाय्यक कामगार आयुक्त भोईटे मॅडम या कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतात व तपास अधिकाऱ्यांना कोणत्याही सूचना देत नाहीत। त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बांधकाम कामगारांचं सर्वच काम पेंडिंग असल्यानं बांधकाम कामगारांचं नुकसान होतंय। एकीकडे शासन बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या योजना जाहीर करतं, पण इचलकरंजीच्या सहाय्यक कामगार आयुक्त भोईटे मॅडम या जाणून बुजून बांधकाम कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतात। तरी 3 तारखेपर्यंत बांधकाम कामगारांच्या पेंडिंग कामाबाबत निर्णय झाल्यास 3 तारखेला सर्वच बांधकाम कामगार सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयास टाळाठोक आंदोलन करेल अशा अनेक मागण्या सदरच्या निवेदनाद्वारे आमदार राहुल आवाडे यांच्याकडे करण्यात आल्या। निवेदन देतेवेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम, जिल्हा संघटक सदाम मुजावर, जिल्हा उपाध्यक्ष इम्तियाज शेख, तालुका उपाध्यक्ष अल्ताफ मुजावर, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा बेगम नदाफ, जिल्हा उपाध्यक्ष सलमा शेख, तालुका उपाध्यक्ष शाहीन खानापुरे, शहापूर गावचे अध्यक्ष सुमित्रा टोणे, वसंत टपरे, सलीम खानापुरे, समित टोणे, दादा सोतळे इत्यादी बांधकाम कामगार उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी इचलकरंजीहून विनोद शिंगे।